नमस्कार. श्री शिवपुराण. तपश्चर्याचे फळ. माता पार्वती भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती. त्याची तपश्चर्या पूर्णत्वास आली होती. एकदा ती भगवंताच्या चिंतनात तल्लीन होऊन बसली होती. त्याच वेळी त्यांना एका मुलाचा बुडत असल्याची ओरड ऐकू आली. आई लगेच उठून तिथे पोहोचली. त्यांना एक मगर मुलाला पाण्याखाली ओढताना दिसली. मूल आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मगर त्याला खायला घालण्याचा प्रयत्न करत आहे. दयाळू आईला मुलाची दया आली. त्याने मगरीला विनंती केली की मुलाला सोडून द्या आणि त्याला अन्न बनवू नका. मगर म्हणाली, आई, हा माझा आहार आहे. प्रत्येक 6व्या दिवशी पोट भरण्यासाठी प्रथम जे मिळेल ते ब्रह्मदेवाने ठरवले आहे. आई पुन्हा म्हणाली की तू त्याला सोड. बदल्यात मी तुला माझ्या तपश्चर्येचे फळ देईन. ग्राहक म्हणाला, ठीक आहे. मगर म्हणाला, ठीक आहे. आईने त्याच क्षणी आपल्या संपूर्ण तपश्चर्येचे पुण्यफळ त्या पाहुण्याला देण्याचा संकल्प केला. ग्रहाला त्याच्या तपश्चर्येचे फळ मिळाले आणि तो सूर्यासारखा चमकला. त्याची बुद्धीही शुद्ध झाली. तो म्हणाला, आई, तू तुझे पुण्य परत घे. मी या मुलाला असेच सोडेन. आईने नकार दिला आणि प्रेमळ आईने मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मूल सुखरूप परत आल्यानंतर माता आपल्या जागी परतली आणि तिची तपश्चर्या सुरू केली. भगवान शिव लगेच तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, पार्वती, आता तुला तपश्चर्या करण्याची गरज नाही. प्रत्येक जीवात मी वास करतो. तू त्या ग्रहाला तपश्चर्येचे फळ दिलेस आणि ते मला मिळाले. त्यामुळे तुझ्या तपश्चर्येचे फळ अनंत काळ लाभले. तू करुणेने प्रेरित झालास आणि एका जीवाला वाचवलेस. म्हणून मी तुझ्यावर आनंदी आहे आणि तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारले आहे. कथेचा सारांश असा आहे की जो अज्ञाताची इच्छा करतो त्याच्यावर देवाचे अपार आशीर्वाद आहेत. असहाय्य लोकांना मदत करणारी व्यक्ती दयाळू, प्रेमळ आणि दयाळू असते. देव त्याला स्वीकारतो. शिवपुराणात या कथेचा उल्लेख आहे.